लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. दिवसाच्या हॉस्पिटलमध्ये माझे 60,000 रुपये खर्च झाला आणि मला या ठिकाणी 2 ते 4,000 रुपयामध्ये या ठिकाणी माझा आज चालायला लागलो आणि मुक्त व्यवस्थेत मुक्त असं फिरायला लागलो. या शुद्ध वातावरणात माझा त्याचा आनंद घ्यायला लागला. यापेक्षा डॉक्टर पावसे ग्रेट माणूस डॉक्टर पावसे अशा डॉक्टरांची समाजाला गरज आहे. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील डॉक्टर पावसे अर्धांगवायू आणि पुनर्वसन केंद्रातून आजपर्यंत अनेक रुग्ण व्यवस्थितपणे बरे होऊन घरी परतले. या ठिकाणी डॉक्टर रमेश पावसे हे पॅरालिसिस, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी यांसह अनेक प्रकारच्या आजारांवर कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन किंवा औषधं गोळ्या न देता उपचार करतायत. संपूर्णतः निसर्गोपचार पद्धतीने या रुग्णांवर उपचार केले जातात. आजपर्यंत शेकडो रुग्णांनी या उपचार सुविधेचा लाभ घेऊन ते बरे झालेत आणि घरी परतलेत. माझ्या हाताचा प्रॉब्लेम आला होता. एका हाताची नस ही होती, तर ती नस इथं डॉक्टरकडे आल्यापासून मला जवळजवळ 95% फरक पडला मला. त्यामुळे मी आता व्यवस्थित झालेलो आहे. माझी उद्या सुट्टी होणार आहे. इथून एकदम भारी ट्रीटमेंट आहे डॉक्टरांची. आम्हाला पटलं. माझ्या हाताने जेवता येत नव्हतं मला, पण या हाताने आता मी जेवतोय, लिहितोय सगळं. नाही तर लिहिता येत नव्हतं, जेवता येत नव्हतं. इथं आल्यापासून मला जवळजवळ 95% आराम पडलेला आहे, फरक आहे. असा 9 दिवस. उद्या ट्रीटमेंट घेऊन जाणार आहे. मला 95% फरक आहेच. इथं सगळी सुविधा आहे. इथं खाण्यापिण्यासाठी आपलं किचन रूम आहे, त्यांचं गॅस आहे, आपली चपात्या करायच्या, भाकरी करायच्या, भातबीत घालायचं, कालवण इथंच बनवायचं. सगळी सुखसोयी इथं व्यवस्थित आहे. कुठल्याही प्रकारचं पेशंटला अडवणूक नाहीये, सगळं व्यवस्थित आहे. इथं आल्याच्या नंतर आज आम्हाला 3रा दिवस निघलाय. एकदम बाबाचा पाय असा वर खाली होऊ राहिला. डॉक्टर स्वतः सेवा करतात त्यांची. सकाळी येतात, पाय बी चोळतात, दुपारा येतात, ते नाड्या बिड्या सगळं तपासतात. खाण्यापिण्याची सगळं आपल्या घरच्या सारखं करायचं, खायचं. इथं व्यवस्थित आंघोळी पांघोळी डॉक्टर चांगले लक्ष टाकतात. MRI काढला, पण एक धड पूर्ण बीपीच्या गोळ्या न घेतल्यामुळे निकामी झाली. मेंदूला काहीतरी प्रॉब्लेम झाला असं MRI मध्ये दाखवलं. मग त्यांच्या मोठ्या मुलाने मुंबईला नेलं गोसावी डॉक्टरकडे. तिथं 5-6 दिवस ठेवलं, तरी बी काही असं फरक नाही वाटला. मग आम्ही पहिल्यांदा बी इथं बाबाला नीट करून नेलं होतं 2 वर्षापूर्वी, पॅरलेस झालता. तर मग आता दुसऱ्यांदा परत इथं आणलंय. पहिल्यांदा तर एकदम ओके करून गेलो होतो. मग आता 2-4 दिवसात अजून तर थोडंफार हालचाल होती, पण इथून पुढं अजून थोडाफार फरक तर येणारच आहे, आम्हाला खात्री आहे. आल्यामुळं ऍडमिट झालंय. तेव्हापासून मला इथे ट्रीटमेंट चालू आहे. ट्रीटमेंट चांगली मिळत असल्यामुळे मला जवळ 70 ते 75% फरक जाणवत आहे. मानसिक दृष्ट्या इथे मार्गदर्शन केले जात आहे आणि वेळोवेळी चांगला उपचार केला जात आहे. आता 2-3 दिवसांनी मला बहुतेक डिस्चार्ज मिळणार आहे. त्याबद्दल डॉक्टर ओके यांचे मी आभार मानतो.
4 एप्रिलला त्यांना पॅरालाइज झालं. सुरुवातीला आम्ही पानसरे डॉक्टरांकडे ऍडमिट होतो. नंतर आम्हाला इथला पत्ता मिळाला. इथे आल्यानंतर 17-18 दिवसामध्ये त्यांना जवळजवळ 60 ते 70% रिझल्ट जाणवलाय आम्हाला. आणि आमचं आता 2-3 दिवसात डिस्चार्ज होणार आहे. इथली ट्रीटमेंट देण्याची आणि समजून सांगण्याची पद्धत एकदम छान आहे. खूप छान प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं आणि ट्रीटमेंट दिली. त्याबद्दल सरांचे व स्टाफचे आम्ही आभारी आहोत. 4 दिवसाच्या हॉस्पिटलमध्ये माझे 60,000 रुपये खर्च झाला आणि मला या ठिकाणी 2 ते 4,000 रुपयामध्ये या ठिकाणी माझा आज चालायला लागलो आणि मुक्त व्यवस्थेत मुक्त असं फिरायला लागलो. या शुद्ध वातावरणात माझा त्याचा आनंद घ्यायला लागला. यापेक्षा डॉक्टर पावसे ग्रेट माणूस डॉक्टर पावसे अशा डॉक्टरांची समाजाला गरज आहे. वास्तविक शासनाला सुद्धा माझ्या आमच्या वतीने विनंती आहे, तुम्ही हॉस्पिटलला अनुदान देतात, या माझ्या निमित्ताने मागणी आहे. काशेमठी खेड्यामध्ये डॉक्टर जे सेवा करतात, कित्येक जीवांना रुग्णांना मदत करतात, अशा रुग्णांना मदतीचा हात देणाऱ्या डॉक्टरांना शासनाने मदत केली पाहिजे आणि शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आज जे नाशिक सारख्या ठिकाणी हॉस्पिटल असतं, ही रांग असती, परंतु त्यांची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं त्यांच्या कुवतीप्रमाणे फक्त समाजाची सेवा करायची म्हणून त्यांच्या स्वतःच्या छत्रात या ठिकाणी दवाखान्याचं केंद्र उभारलं आणि आज त्यांच्या रुग्णा माझ्या डोळ्या देखत 2-4 रुग्ण डोळ्या देखत रिपेअर झालेले पाहिले आणि मला त्याचा पहिलेच अनुभव नाही, पण मला मिळालेला अनुभव हा अप्रतिम आहे आणि मी 2 दिवसामध्ये चालायला लागलो. याची सर्व श्रेय डॉक्टर पावसेंना आहे आणि माझा शासनाला विनंती आहे, डॉक्टर आरोग्य खात्याला विनंती आहे, अशा डॉक्टरांची दखल घ्या आणि त्यांना शासनाची मदत करा, जेणेकरून ती सामाजिक सेवा करेल. इथं जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, मातीचिकित्सा, आहारचिकित्सा, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग चिकित्सा अशा पद्धतीनं उपचार केले जातात. राज्यभरातून अनेक रुग्णांनी या ठिकाणी उपचार घेतलाय. आपले हे जे डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन व नैसर्गिक उपचार केंद्र जे आहे ते हिवरेगाव पावसा तालुका संगमनेर या ठिकाणी आहे. आपण ह्या केंद्रामध्ये जे अर्धांगवायू असतील, सांधे मणके किंवा कॅन्सरचे जे पेशंट असतात त्यांच्यावरती जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा, योग चिकित्सा, माती चिकित्सा, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर अशा बाह्य उपचारांनी उपचार करत असतो. आपल्या ह्या सेंटरमध्ये कोणत्याही पद्धतीचे गोळ्या, औषध, इंजेक्शन, सलाईन दिले जात नाही. आपल्याकडे जेव्हा पेशंट येतात ते काही 7 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 21 दिवस, 1 महिन्यापर्यंत चालून आपण त्यांना रिहॅबिलिटेशनसाठी ठेवत असतो. हे जे बाह्य उपचार पद्धती जे असतात त्याच्यामध्ये आपण जेव्हा एक्सरसाइज घेतो, व्यायाम घेत असतो, त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पॅरालिसिसच्या रुग्णांमध्ये हे होत असते, सुधारणा होत असते आणि ते अतिशय महत्वाचं त्याच्यामध्ये असतं. व्यायाम असतील, ॲक्युपंक्चर असेल, फिजिओथेरपी असेल. डॉक्टर पावसे अर्धांगवायू आणि पुनर्वसन केंद्रामध्ये डॉक्टर रमेश पावसे हे रुग्णांसाठी देवदूत ठरतात. ज्यांना चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, फिरता येत नव्हतं, असे रुग्ण आता स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि चांगल्या पद्धतीनं आपले दैनंदिन कामकाजही करतायत. तेव्हा जर तुम्हालाही असा काही त्रास असेल तर एकदा नक्की हिवरगाव पावसा येथील डॉक्टर पावसे अर्धांगवायू आणि पुनर्वसन केंद्राला भेट द्या, असं आवाहन डॉक्टर रमेश पावसे यांनी केलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.